नमस्कार मित्रांनो, ज्यांना ज्यांना बंदिस्त शेळी पालन करायचे आहे त्यांनी काठेवाडीच निवडावी. त्यानंतर तुम्ही त्यांना गावरान किंवा बीटल क्रॉस करू शकता, पण काठेवाडी आणताना शेळ्या नाही आणायच्या, अशा पाठी आणायच्या 2-2, 3-3 महिन्याच्या किंवा 5 महिन्याच्या, 6 महिन्याच्या, 12 महिन्याच्या लागवडीयोग्य पाठी आणायच्या. आपल्या इथे त्यांना बंदिस्तमध्ये अगोदर सेट करायच्या आणि मगच लावायच्या, भरवायच्या बिटलने किंवा गावराने. कारण की काठेवाडी ही जात आहे ना, चारा खाण्यासाठी एकदम चांगली आहे. गावरानला पण ऐकत नाही. हे बघा, सध्या बघू शकता आपण बंदिस्तमध्ये कशा प्रकारे चारा खाते. पूर्ण बंदिस्त केलेली आपण, नो चॅलेंज आहे चारा खाण्यासाठी. जर कोणाला बंदिस्त करायचे असेल, पूर्ण बंदिस्त करण्यासाठी काठेवाडीच निवडा, पण पाठी आणा. शेळ्या सूट व्हायला थोडा वेळ लागतो. परत ते गाभण असले तर मग रोगराई जास्त येते, पुन्हा गाभणणे, बिमार होणे, त्यानंतर आपण लॉसमध्ये जातो. तर बघा, तुमच्या हिशोबाने कसं करायचं असेल ते करू शकता तुम्ही. गावरान करा, काठेवाडी करा. गावरान जरी केलं तरी तुम्ही अशा पाठी आणायच्या फक्त 5-5, 6-6 महिन्याचे किंवा 4-4 महिन्याची पाठी घ्यायच्या. तिथून पुढंच त्यांना सेट करायचं बंदिस्तमध्ये. मग एकदा सेट झाले की काय अडचण येत नाही त्यांना. आपल्या पाठी 2-2 महिन्याच्या होत्या आणल्या तेव्हा. मग बघू शकता आता कसे झाले आहेत. सध्या 11 महिन्याचे झालेले आहेत, पण यांना इथं ऊन पण भेटत नाही आणि सावली पण. आपल्या शेडमध्येच बांधून राहतात ती सावलीमुळं, त्यामुळे ऊन भेटत नाही. तर थोडे बांधून असल्यामुळे हाईटला थोडे आहे कमी, पण पाहिजे तसे आपल्याला पाहिजे तसे आहेत ते. काही एवढ्या काही हे नाही आहेत, व्यवस्थित आहेत बाकी. धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सपोर्ट करत राहा. हे वृक्षात पूर्ण बंदिस्तमध्ये आणि इथे आपले बैल राहतात. काही कसा खाली हे बघा, हिनं तर सुपडा सापच केला. लय डेंजर आहे, खायला पण पक्की आहे आणि मारायला पण पक्की आहे. हे बघा, हे इथं मी चढून वर खायला. गागाडातच आहे काठेवाडी. लोक म्हणत नाहीत की काठेवाडी पुरत नाही, सेट होत नाही. तसला काही विषय नाही, होतात, पण आपलं नियोजन तसं पाहिजे.